इतिहास 40 गुणांची आपली ही प्रश्नपत्रिका आहे. इतिहास आणि राज्यशास्त्र हे दोन्ही विषय आहेत. त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न बघा. दिलेल्या योग्य पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 3 विधानं दिलेली, 3 आणि विधान. आधुनिक इतिहासाचा जनक व्हॉल्टेरियास म्हणतात. विज्ञान आणि इतर सर्व ज्ञान शाखाची तत्त्वज्ञान ही जननी मानली जाते. महाबळेश्वर जवळील भिलार हे पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. त्यानंतर ब भाग बघा. पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा. 1. पहिल्या गटामध्ये वी.का. राजवाडे मराठ्यांचा इतिहासची साधने ही चुकीची जोडी आहे. त्यानंतर दुसरा गट बघा. त्या दुसऱ्या गटामध्ये दीनबंधू गोपाळ हरी देशमुख ही चुकीची जोडी आहे. तिसऱ्या गटात लेणी माथेरान चिखलदरा ही चुकीची जोडी आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा. दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा. कोणतेही 2 संकल्पना चित्र आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायचे. आपण सर्व पाहू. बघा. पहिलं बैठे खेळ, कॅरम, काचकवड्या, बुद्धिबळ पत्ते, सोंगट्या आणि सागरगोटे हे झालं. त्यानंतर दुसरं पर्यटनाचे प्रकार. 4 प्रकार आपल्याला विचारलेले. पहिलं स्थानिक, दुसरं आंतरराज्यीय, तिसरं आंतरराष्ट्रीय आणि चौथं ऐतिहासिक. त्यानंतर तिसरी जोडी आहे भारतातील जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ. पश्चिम घाट, सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, ग्रेट हिमालयन, केवलदेव राष्ट्रीय उद्यान, मानस वन्यजीव अभयारण्य आणि कांचीरंगा राष्ट्रीय उद्यान. या पद्धतीने आपण या 3 कृतींपैकी कोणत्याही 2 कृती कंप्लीट करायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. टिपा लिहा. कोणत्याही 2. पहिली टीप आहे मनोरंजनाची आवश्यकता. बघा त्याचं उत्तर. त्यानंतर दुसरं खेळाचे महत्त्व. ही दुसरी टीप झाली. त्यानंतर तिसरी टीप आहे स्त्रीवादी इतिहास. त्याचं उत्तर. त्यानंतर प्रश्न तिसरा सकारण स्पष्ट करा. कोणतेही 2. 1. व्हॉल्टेअर हा आधुनिक इतिहास लेखनाचा जनक होता असे म्हटले जाते. बघा त्याचं कारण. 3 कारण आपल्याला लिहायची, म्हणजे आपल्याला 2 पैकी 2 गुण नक्की मिळतील. त्यानंतर दुसरं कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. बघा त्याचं उत्तर काळजीपूर्वक. त्यानंतर तिसरं आहे जागतिक वारशाच्या प्रदास प्राप्त ठरणारी स्थळे.
परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते कारण त्याची 3 कारणे या पद्धतीने लिहायची आणि हा प्रश्न सॉल्व करायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न 4 बघा. पहिला प्रश्न, दशावतारी नाट्य हा कोणत्या राज्यातील लोकनाट्य प्रकार आहे? महाराष्ट्रातील. दुसरं, दशावतारी नाटकांच्या सुरुवातीला सूत्रधार कोणाला आवाहन करतो? विघ्नहर्ता गणपतीला. आणि तिसरं, दशावतारी नाटकाच्या सादरीकरणाचे स्वरूप स्पष्ट करा. ते या पद्धतीने स्पष्ट करायचे. त्यानंतर प्रश्न 5. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय? बघा त्याचं उत्तर. त्यानंतर दुसरे, कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्ट करा. त्यानंतर राज्यशास्त्रासाठी विचारलेला 6वा प्रश्न बघा. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय विधाने पूर्ण करा. 1. लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण होय. आणि दुसरे, शेतकरी चळवळीची शेतमालाला योग्य भाव मिळावा ही प्रमुख मान्य आहे. त्यानंतर प्रश्न 7. पुढील विधाने चूक बरोबर ते स्पष्ट करा. कोणतेही 2. 1. राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. बरोबर. त्याची 2 कारणे या ठिकाणी दिली. ती या पद्धतीने आपण लिहायचे. त्यानंतर दुसरे, डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व वाढत आहे. चूक कारण लिहायचे. त्यानंतर तिसरं, भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. बरोबर. त्याचं कारण या पद्धतीने हा प्रश्न सॉल्व करायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न 8. माहितीचा अधिकार. त्याचं उत्तर या पद्धतीने लिहायचे. त्यानंतर त्याचं उत्तर 2 गुणांसाठी हा आपल्याला दोघांपैकी एक संकल्पना स्पष्ट करायची असते. पुढचा प्रश्न बघा. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. लोकशाहीची मूल्ये: विकास, मानवता, समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य. त्यानंतर दुसरं संकल्पना चित्र, दोघांपैकी एक चित्र आपल्याला पूर्ण करायचं. पक्ष: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन समाज पक्ष. या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण पूर्ण करायचे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 9. थोडक्यात उत्तरे लिहा. निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे स्पष्ट करा. त्याचं उत्तर त्यानंतर दुसरा प्रश्न, स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री चळवळीत कोणत्या सुधारणांसाठी लढत होत्या? बघा त्या सर्व सुधारणा. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 10वीची इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची बोर्डाचे क्वेश्चन पेपर आपण आन्सर शीट आपण या ठिकाणी सोडवलेली.
आपल्याला हा पेपर नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या अजून इतर विषयांचे पेपर आपल्याला हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली बोर्ड क्वेश्चन पेपर ही प्लेलिस्ट अवश्य पहा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.